तुमच्या हातून नकळत एखादी चुकीची गोष्ट घडते, छोटीशी काहीतरी चूक होते किंवा समोरच्या व्यक्तीच्या मताशी तुम्ही असहमत असता किंवा तुमच्यामध्ये काहीतरी वाद होतो. त्यानंतर समोरची व्यक्ती जी आहे ती तुमच्यावर ओरडत नाही, भांडत नाही किंवा कसलाही राग व्यक्त करत नाही. तर ती व्यक्ती एकच गोष्ट करते. ती तुमच्याशी बोलणं पूर्णपणे बंद करते. आता घरातून जाताना, येताना ती तुमच्याकडे ढुंकूनही बघत नाही. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देत नाही आणि तुम्ही समोर असून सुद्धा तिथं नसल्यासारखं वागते. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, अनेक दिवस हा अबोला जो आहे तो चालतो. आता तुम्ही आतल्या आत अस्वस्थ होता, तुम्हाला राग येतो, तुमचं मन, शरीर याचा थरकाप उडतो, जीव गुदमरतो आणि शेवटी हा मूक छळ सहन होत नाही. आणि आपली चूक नसतानाही तुम्ही समोरच्या व्यक्तीकडे हात जोडून माफी मागता. तुम्ही कधी विचार केलाय का? मारहाण किंवा कोणतीही शिवीगाळ न करता कोणीतरी तुम्हाला मानसिकदृष्ट्या कसं काय वाकवू शकतं? तर हा साध्या पद्धतीचा रुसवा-फुगवा नाही. जर रुसवा-फुगवा असतं तर काही मिनिटासाठी, काही क्षणासाठी किंवा काही वेळांसाठी असतो. पण जो रुसवा-फुगवा दिवसेंदिवस राहतो, तो तुमच्यासाठी मानसिक छळ असतो. ज्याचं नाव आहे द सायलेंट ट्रीटमेंट, म्हणजेच अबोल्याचा छळ. मानसशास्त्र असं सांगतं की जेव्हा आपल्याला कोणीतरी जाणीवपूर्वक दुर्लक्षित करतं, तेव्हा आपल्या मेंदूच्या त्याच भागाला वेदना होतात, ज्या भागाला शारीरिक मार लागल्यावरती होतात. म्हणजे हा अबोला शारीरिक जखमे इतकाच वेदनादायी असतो. म्हणजे एक वेळ शरीराची जखम जी आहे ती सहन करता येऊ शकते, पण ही मनाला दिलेली जखम जी असते ती सहन करण्याच्या पलीकडली असते. आणि हा खेळ खेळणाऱ्या व्यक्तीला तुमच्या मनात नाकारले जाण्याची म्हणजे रिजेक्शन किंवा एकटेपणाची तीव्र भीती निर्माण करायची असते आणि ती व्यक्ती शांत राहून तुमच्यावरती नियंत्रण, कंट्रोल मिळवते किंवा मिळवू पाहते, जेणेकरून तुम्ही अस्वस्थ होऊन तिच्या समोर गुडघे टेकवाल. तर अशा पद्धतीचा मानसिक छळ जो आहे तो घरामध्ये पण अनेक वेळा केला जातो, बाहेर कामावरती पण केला जातो किंवा मित्र मैत्रिणी किंवा नात्यांमध्ये, रिलेशनशिपमध्ये सुद्धा अशा पद्धतीने वापरलं जातं आणि समोरच्या व्यक्तीला अबोल्याच्या भिंतीमध्ये कोंडलं जातं. आता ही अबोल्याची भिंत कशी तोडायची, हे सायलेंट ट्रीटमेंट जे आहे त्याच्यातनं स्वतःला बाहेर कसं काढायचं. तर आता ही गोष्ट समजा पती पत्नीमध्ये झाली, पती पत्नीचा वाद झाला, पत्नी काही वेळासाठी रुसली, नवरा गेला, रुसवा काढला, उलट प्रेम वाढलं किंवा आई आणि मुलामध्ये किंवा नवरा बायकोमध्ये, भावाभावामध्ये यांच्यामध्ये वाद झाला, 1-2 दिवस बोलले नाहीत एकमेकांशी, तर ठीक आहे. तर अशा वेळेस तो रुसवा काढणं आणि समोरच्यालाही वाटतं माझा रुसवा काढला पाहिजे. पण ज्या वेळेस अशा गोष्टी 8-8, 10-10 दिवस, महिना-महिना जर बोलत नसेल किंवा कामावरती बॉस जर तुमच्याशी बोलतच नसेल, तर म्हणजे ह्याच्याशी काय तुम्हाला संसार करायचा आहे का? किंवा कुठली तरी मैत्रीण किंवा मित्र आहे आणि तो मित्र आता बोलतच नाहीये आणि तुम्हाला मानसिक त्रास व्हायला लागलाय किंवा ते मैत्रीण बोलत नाही म्हणून त्रास होतो आहे. तर अशा वेळेस आपण ह्या व्यक्तीच्या मागे धावायचं नाही. म्हणजे मी लक्षात घ्या 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे रिलेशनशिप म्हणजे कुठलं तुमच्या घरातली लोकं, आई-वडील, भाऊ-बहीण, पती-पत्नी. तर ही जी मंडळी असतात, तर प्रेमाने असतं ते. जर 1-2 दिवस नाही बोलले किंवा काही वेळ नाही बोलले, तर ठीक आहे, त्यांचा रुसवा काढायचा. पण बाहेरचे कोणी चिंडू-पिल्लू असतील आणि ते लोकं जर बोलत नसतील किंवा काहीतरी तुम्हाला टॉर्चर करत असतील, तर पहिली गोष्ट त्यांच्या मागे फिरू नका, गयावया करू नका. प्लीज माझ्याशी बोला, मी काय चुकलो, चूक झाली वगैरे, वगैरे असं म्हणून समोरच्याला भाव देऊ नका. तुम्ही जितकं त्यांच्या मागे लागाल, तितका त्यांचा इगो जास्त वाढला जातो. तुम्ही शांत राहा आणि तुमच्या कामावरती लक्ष केंद्रित करा आणि आपण समोरचा बोलत नाही ना गेला उडत. बाहेरच्यांबद्दल बोलतोय मी. घरातल्यांबद्दल नाही. घरातल्यांचा रुसवा काढायचा, कारण ती आपली लोकं असतात. आणि दुसरी गोष्ट, कडक आणि स्पष्ट शब्दामध्ये बोलायला शिका. म्हणजे जी बाहेरची व्यक्ती असेल, जी अशा पद्धतीनं वागत असेल, तर त्या व्यक्तीच्या अगदी समोर जायचं. अत्यंत शांतपणे आणि खंबीर आवाजामध्ये सांगायचं, "हे बघ, तुझा अबोला हा जो बालिशपणा चाललेला आहे ना, त्याच्यामुळे मला मानसिक त्रास होतोय. आणि जर तुला माझ्या वागण्याचा राग आला असेल, तर माझे जे विचार आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करू, त्याच्यावरती बोलू. पण अशा पद्धतीने तू जे बालिशपणा करतोयस ना, ते अत्यंत चुकीचं आहे. आणि जर तू असं करत असशील, एक बघ, मी आता तुझा सन्मान करतो किंवा तुझ्यावरती प्रेम करतो किंवा जे काही असेल ते.
तर किंवा मी तुमचा अत्यंत मानतो तुम्हाला, त्यामुळे मी हे तुमच्याशी बोलतोय. आणि अशा गोष्टी जर परत केल्या, तर मी त्याकडे दुर्लक्ष करेल. हां, हे कामावरती लक्ष द्या, मुख्य विषयावरती लक्ष, अशा बालिशपणा करू नका. असं असा बालिशपणा वगैरे शब्द वापरायचा नाही. पण अगदी समन्वयानं, प्रेमानं ह्या गोष्टी समजावून सांगायच्या. आणि असं जर केलं तर समोरच्याचा जो शो असतो तो फ्लॉप होऊन जातो. आणि म्हणून जाता-जाता मी एवढंच म्हणेल, की शब्दांपेक्षा मौन जास्त प्रभावी असतं असं म्हणतात. पण नात्यांचा गळा घोटणारं हे मौन केवळ पाप आहे, हे लक्षात ठेवा. आणि अशा मूक अत्याचाराला बळी पडू नका. जर हा विचार तुम्हाला मनाला स्पर्श करून गेला असेल, पटला असेल, तर हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा, त्या गृहिणीपर्यंत, त्या नोकरदारापर्यंत, तरुणापर्यंत किंवा त्या जोडप्यांपर्यंत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांच्या नात्यांमध्ये संवाद जिवंत होतील. आणि तुमच्या आयुष्यामध्ये कधी कोणी तुमच्यासोबत असा अबोला धरलाय का? आणि यातून तुम्ही कसे बाहेर पडला? कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत